नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमर एटीएम गुरु या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खास आपण एक नवीन उन्हाळीसाठी कोर्स घेऊन आलेलो आहोत. या कोर्सचं नाव आहे स्पोकन इंग्लिश कोर्स. कोर्सचं नाव काय आहे? स्पोकन इंग्लिश कोर्स, खात्रीने इंग्रजी बोलायला शिका. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्सचं ड्युरेशन आहे 2 महिन्याचं आणि त्याची सुरुवात होणार आहे 15 एप्रिल पासून. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी आपण 2 ग्रुप बनवलेत. पहिला आहे 1st to 5th, म्हणजे जे विद्यार्थी 1ली ते 5वी पर्यंत आहेत त्यांच्यासाठी ग्रुप ए असणार आहे. जे विद्यार्थी 6वी ते 12वी पर्यंत आहेत त्यांच्यासाठी ग्रुप बी असणार आहे. आता पुढचा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल की या कोर्समध्ये नेमकं काय शिकवलं जाणार. तर बघा, पहिल्यांदा आपण बघूया इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. आता इंग्लिश कम्युनिकेशन स्किल म्हणजेच काय, तर इंग्रजीमधलं संवाद कौशल्य. आता विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीमध्ये संवाद कसं साधायचा, समोरच्या व्यक्तीला कसं बोलायचं, मित्रांशी, आई वडिलांशी किंवा अनोळखी व्यक्तीशी इंग्रजीमध्ये कसं बोलायचं, हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. आता विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होतो, एखाद्याला इंटरव्ह्यू द्यायचा असेल, शाळेमध्ये काहीतरी कॉम्पिटिशन असेल, त्या कॉम्पिटिशन मध्ये त्याची इंग्रजीमध्ये बोलत असताना ग्रामरमध्ये मिस्टेक होते. मग ती ग्रामरमध्ये असणारी मिस्टेक समोरचा व्यक्ती लगेच पकडतो. मग ती मिस्टेक कशामुळे होते, तर तुमचं बेसिक ग्रामर पक्क नसतं. मग या कोर्समध्ये आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सेंटेन्स कसे बनवायचे, इतरांशी कम्युनिकेशन त्या सेंटेन्स मार्फत कसं करायचं, सगळं काही डिटेलमध्ये शिकणार आहोत. म्हणजे बेसिक म्हणजे काय, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, या बेसिक प्रोनाउन पासून आपण एम आर, वॉज वेअर, कॅन कुड, शाल शुड, विल वुड, मे मस्ट, माइट, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, हे सगळे कन्सेप्ट आपण प्रॅक्टिकली कसे वापरायचं, फक्त ग्रामर नाही, त्याचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा शिकणार आहोत. हे जर कौशल्य तुम्ही आत्मसात केलं तर मित्रांनो, आत्मसात केल्यानंतर तुमचा शाळेमधला इंग्रजीचा स्कोअर सुद्धा वाढणार आहे, कारण तुमची रायटिंग स्किल सुधारणार आहे. ओके, त्यामुळे स्कोअर वाढणार आहे. दुसरं आहे आपल्याकडे 5000 प्लस फोकॅब्युलरी वर्ड. आता फोकॅब्युलरी, इंग्रजी बोलायचं म्हणलं की फोकॅब्युलरी प्रश्न आला. प्रत्येक सेशन मध्ये जो काही आपला क्लास असेल त्या क्लासमध्ये खूप सारे सेंटेन्स घेणार आहोत. त्या सेंटेन्स मार्फत नवनवीन शब्द तुमच्या कानावर पडतील. कानावर पडले म्हणजे लिसनिंग स्किल सुधारणार आहे. इंग्रजी बोलण्यासाठी 4 कौशल्य महत्वाचं: लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग. कोणतं? लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग. लिसनिंग कशी होणार? क्लास अटेंड करा, नवनवीन शब्द शिका, लिसनिंग झालं तुमचं. स्पीकिंग काय, जे क्लासमध्ये शिकवलंय त्याला घरी लाऊडली बोला, जोराने बोला, हे स्पीकिंग झालं. रीडिंग म्हणजे काय, क्लासमध्ये जे सेंटेन्स घेतले त्याला रीड करा, रीडिंग झालं. आणि त्या सेंटेन्सला प्रॅक्टिकलमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, हे झालं रायटिंग. म्हणजे या लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग या जर तुम्ही या 4 स्किलवर काम केलं तर नक्कीच इंग्रजी सुधारणार. पुढे जाऊया, मास्टरी इन इंग्लिश ग्रामर. मास्टरी, इंग्लिश ग्रामर मध्ये मास्टर बनायचं. इंग्लिश ग्रामर मध्ये मास्टर बनायचं म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर पेअर येणार, म्हणजे आम्ही पैकी. सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर इज येईल, प्लुरल असेल तर आर किंवा वर येईल, हॅव कुठे घ्यायचं, हॅज कुठे घ्यायचं, बऱ्याच विद्यार्थ्यांना याचे प्रॉब्लेम असतात. तर डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. ओके, नंतर आहे 10,000 प्लस सेंटेन्सेस प्रॅक्टिस. आता सेंटेन्सेस, वाक्य कसे बनवायचे, क्लासमध्ये तर खूप सारे सेंटेन्स घेणार आहोत, ती एक प्रॅक्टिस होईल तुमची. तसेच घरी होमवर्क साठी सुद्धा तुम्हाला खूप सारे सेंटेन्स मिळणार आहेत. सेंटेन्स पक्के झाले, वाक्य बनवायचं कसं झालं की इंग्रजी नक्की बोलता आलं. पुढे आहे ग्रुप डिस्कशन. आता ग्रुप डिस्कशन म्हणजेच काय, तर तुम्हाला शाळेमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत बोलायचं. हाऊ टू डिस्कस विथ युअर फ्रेंड्स, हाऊ टू डिस्कस विथ युअर स्कूलमेट्स. तुमच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींशी कसं बोलायचं, त्याचे मॅनर्स आहे की नाही, इटिकेट्स काय असले पाहिजे. ग्रुप डिस्कशन करत असताना समोरच्याचं मन न दुखवता कशा पद्धतीने बोलायचं हे आपण शिकणार आहोत. नंतर प्रॅक्टिस एक्सरसाइज तुम्हाला खूप साऱ्या मिळणार आहेत. नंतर आहे डेली कन्व्हर्सेशन. दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं कम्युनिकेट करायचं, हाऊ टू कम्युनिकेट इन अवर डेली डे टू डे लाईफ. वी आर गोइंग टू लर्न इन दिस कोर्स. ओके, या कोर्समध्ये शिकणार आहोत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, जर तुमची इंग्रजी सुधारली नक्कीच तुमची पर्सनॅलिटी सुधारणार आहे. पुढे आहे बघा पर्सनलाइज नोट्स. जेवढं सेशन झालं त्या सेशनच्या तुम्हाला नोट्स सुद्धा मिळणार आहेत.
मित्रांनो, नोट्स मिळणार तुम्हाला आणि आपलं सेशन रेकॉर्डेड सुद्धा असणार आहे. म्हणजे एखादं सेशन तुम्हाला वाटलं परत बघायचं, एक नाही, दोन नाही, तीन नाही, कितीही वेळा रिपीट बघू शकता. त्याला मर्यादा नाहीये. फक्त 2 महिन्यापर्यंत तुम्हाला कालावधी असणार आहे. रिपीट कितीही वेळा तुम्ही बघू शकता. ओके, कन्सेप्ट परत परत तुम्ही पक्का करू शकता. ओके, आणि नोट्स सुद्धा आपल्या ग्रुपवरती मिळतील तुम्हाला. आणि त्याची व्हॅलिडिटी असणार आहे 2 महिन्याची. व्हॅलिडिटी कधी? 2 महिन्याची. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली फीस आहे फक्त 399 रुपये. ही 399 रुपये म्हणजे तुमच्या महिन्याचं एक मोबाईलचं रिचार्ज एवढीच आहे. परंतु या 399 मध्ये महिन्याभराचा रिचार्ज नाही, 2 महिन्याचा कोर्स तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे कोर्सला सुरुवात आहे 15 एप्रिल पासून. लवकरात लवकर आपले ऍडमिशन करून घ्या. सीट्स खूप लिमिटेड आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, ही होती अत्यंत महत्वाची माहिती. आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि जॉईन आवर स्पोकन इंग्लिश कोर्स. थँक्यू.